नमस्कार. तर आज 30 भाज्यांपासून मोठ्या आकाराचं पायपुसणं बनायला शिकणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं पायपुसणं आज मी विणून दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर करायला पण विसरू नका. तर हे मी साडीपासून बनवलं आहे आणि तुम्हाला एकदम डिटेल्समध्ये याला मी बनवून दाखवत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी घेतलेली आहे ही 6 नंबरची स्टिक आहे किंवा तुम्ही 9 नंबरची देखील घेऊ शकता आणि 1 इंच साडीचा कपडा फाडून घेतलाय. हा काळ्या कलरची साडी आहे आणि तिला असं डबल गाठ मारून मी फिक्स केलंय. आता आपण जसे सुरुवातीचे फासे टाकतो तसेच आपल्याला इथे सुरुवातीचे फासे टाकायचे आहे. तर काळ्या कलरच्या धाग्याने इथे मी 30 फासे लावून घेत आहे. तर हे बघा अशा प्रकारे 30 फासे लावल्यानंतर त्या 30 फासांना विणत आपल्याला खालच्या दिशेने जायचंय. मी ही दुसरी कळी तुम्हाला बनवून दाखवत आहे कारण तुम्हाला समजायला अधिकच सोपं जाईल. तर सुरुवातीचे फासे असे टाकल्यानंतर त्या फासांना आपण अशा प्रकारे विणत खाली येणार आहोत. तर तुम्ही सुरुवात करत आहात 30 फासे टाका आणि त्यांना अशा प्रकारे तुम्ही खालच्या दिशेने विणत या. तर इथे आपण सर्व फास्यांना अशाच प्रकारे विणणार आहोत. पण खालून 2 फासे मात्र बिना विणल्याचे सोडायचे कारण हे सर्कल डोअर मॅट आहे आणि मी बेसिक व्हिडिओ बनवले आहे की का सोडायचे का नाही ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. तर खालून मी 2 फासे बिना विणल्याचे सोडले आणि तिथूनच धागा दोन्ही स्टिक मधून मागच्या दिशेला टाकला. आता खालून वर विणत जाताना इथं तुम्हाला हिरव्या कलरचा अजून एक पट्टी जॉईन करायची आहे. डबल गाठ बांधून तुम्ही त्याला जॉईन करायचं आहे. माझी ती पहिली होती त्यामुळे मी इथे घेतलीये. आणि वरचे जे 8 नॉट आहेत ते ब्लॅक वाले ते आपल्याला कशात हिरव्यामध्ये कन्व्हर्ट करायचे. म्हणजे 8 नॉट मी हिरव्या कलरच्या धाग्याने इथं लावून घेणार आहे. आणि वरचे जे उरलेले पूर्णतः काळे आहे ते काळ्या कलरनेच ठेवणार आहे. तर वरपर्यंत मी विणलंय. हे बघा असं तुम्ही विणायचं. हे असं तुम्हाला दिसेल. परत आता हे सारे काळे नॉट जेवढे दिसत आहे तेवढे आपण विणत खालपर्यंत येणार आहोत. तर मी काळे नॉट विणले आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही माग धागा टाकायचा आहे काळा आणि हिरवा नॉट विणायला हिरवा धागा पुढे घ्यायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जी बी डिझाईन टाकतो ती पायपुसण्याच्या मागच्या दिशेने टाकतो. पुढच्या दिशेने फक्त ज्या कलरचा ज्या रंगाचा फासा आहे त्याच रंगाच्या आपण धाग्याने विणत असतो. तर हे बघा आता मी सारे धागे नाही विणते म्हणजे सारे फासे नाही विणते. 2 फासे मी ह्या लाईनला पण खालच्या दिशेने सोडले आहे. तर हे प्रत्येक लाईनला आपल्याला 2-2 फासे खालच्या दिशेने सोडायचे आहे. त्याच्यामुळेच तर सर्कल डोअर मॅट हे तयार होतं. तर हे बघा आता मागच्या दिशेने जेवढे हिरवे फासे होते तेवढे मी विणून घेतले. पण 2 फासे अजून वरती विणायचे आहे. हे बघा हे 2 फासे मी अजून वरती विणले आहे. तर अशाच प्रकारे आपण काय करायचंय आता हे 2-2 फासे प्रत्येक वेळे मागच्या बाजूनी वरच्या दिशेला विणत जायचंय. त्याच्यामुळे हे थोडंसं पान थोडंसं वरती 2-2 फास्यांनी वरती जाताना आपल्याला दिसतं. परत मी आता काय करणार आहे इथपर्यंत विणून येते. मागच्या दिशेला खालच्या दिशेने 2 फासे सोडते आणि असे 2-2 वाढवून घेते. म्हणजेच जशी आता ही रो विणली आहे तशीच विणायची आहे आणि मग आपले 4 वेळा आपल्याला ही रो अशीच विणायची आहे. हे बघा 2-2 फासे वरच्या दिशेने मी घेतले. मागच्या साईडनी जसं की तुम्हाला मी पहिलेच दाखवलंय असे 2-2 घेतले आणि खालच्या दिशेने पण मी हे बघा असे 2-2 करत प्रत्येक लाईनचे फासे सोडले आहे. तर हे 2-2 करीत 4 फासे म्हणजे 8 फासे सोडलेत आणि आता इथून आपल्याला फक्त काय करायचं आहे मागच्या दिशेने गुलाबी कलर ऍड करायचा. आता जेवढे पण हिरव्या कलरचे नॉट आहे तेवढे गुलाबी करायचे आणि 2 नॉट परत जास्त आपल्याला गुलाबी म्हणजे हिरवं कसं विणलंय सेम तसंच विणायचं गुलाबीला. फक्त आपण काय केलं इथं धागा चेंज केलाय म्हणजे हिरव्याच्या ऐवजी फक्त आपण गुलाबी कलरच्या धाग्याने विणतोय. विणकाम तर सेम आहे. जसं हिरवी लाईन आपण विणली आहे वरपासून खालपर्यंत विणत यायचं. खालून 2 फासे बिना विणल्याचे सोडायच्या मागच्या दिशेने यायचं. जेवढे फासे आहेत तेवढे विणायचे प्लस 2 ब्लॅक कलरचे फासे काय करायचे आपल्याला वरती त्या गुलाबी कलरने किंवा हिरव्या कलरने विणायचे. ज्या कलरचा धागा असेल त्या कलरने. तर असंच करत करत आपल्याला
शेवटपर्यंत जायचंय. म्हणजे जसे हिरव्याचे मी चार वेळा पानं बनवलीये, तशीच गुलाबीचे पण मी 4 लाईन बनवतीये आणि मग हे थोडंसं वरच्या दिशेला जाताना तुम्हाला दिसेल. जसं की आता आपण हिरवं जसं विणलंय ना 2 फासे खालून सोडत, तसंच हे विणायचं आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे हे विणलंय आणि शेवटाला 4 फासे काळ्या कलरची उरतील. हे बघा 2-2 करत मी परत इथे हे फासे सोडलेले आहेत आणि 2-2 करत हे असे वरती पण घेतलेले आहे. आता हे आपल्याला दिसतंय की खाली आलेले, तर आता आपण ही अर्धी कळी बनवून घेतलेली आहे. आता अर्धी कळी कशी बनवायची ते मी दाखवते. तर आता आपण खालून 2-2 नॉट सोडलेले आहेत. आता तेच 2-2 नॉट घेत आपण कुठपर्यंत खालपर्यंत येणार आहोत. तर काळ्या कलरची काळ्या कलरने विणते, गुलाबी कलरची गुलाबी कलरने विणते. जर का हे थोडंसं हार्ड वाटलं असेल किंवा समजलं नसेल तर हे बघा साईडला व्हिडिओ दिसत आहे कळी कशी बनवायची. तो बघा, तो एकदम मी डिटेल सांगितलेला आहे. त्यामुळे इथे मी म्हणजे एवढं काही डिटेल्स सांगण्याजोगं तर आहेच नाही, जे आहे ते आहे. पण जरी कळालं नसेल तर इथे साईडला जो व्हिडिओ दिसतोय तिथं तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कळी कशी बनवायची, वरपासून खालपर्यंत कसं यायचंय, खालून वरती कसे नॉट सोडायचे. आणि प्रत्येक पायपुसणं हे वेगळ्याच पद्धतीत बनवलेलं असतं. त्यामुळे यामध्ये पण थोडंसं वेगळं आहे चेंज, पण तुम्ही इन जनरली बघू शकता. तर हे बघा, आता शेवटचे 2 फासे जे गुलाबी कलरचे होते त्याला मी ब्लॅक कलर मध्ये बदललं. म्हणजे तिकडे काय केलंय आपण 2-2 फासे वरच्या दिशेला वाढत गेलोय. आता आपण तेच 2-2 फासे कमी करत चाललोय. आता इकडे आपल्याला दरवेळेस काय करायचंय, 2 गुलाबी किंवा हिरवे फासे जे आहेत ते काळे करायचे. आता हे बघा, हे असेच 2-2 करत मी खालच्या दिशेने आलीये. आता हे बघा, आपण कुठपर्यंत विणलंय, तर इथपर्यंत विणलंय. आता 2 फासे अजून खाली म्हणजे इथपर्यंत विणायचं. हे बघा इथपर्यंत. इथपर्यंत विणायचं. परत हे 2 फासे खालच्या दिशेने घेऊन वरती जाणार आहे. परत वरपासून खाली यायचंय आपल्याला. परत 2 फासे अजून खाली, म्हणजे खालून जसे 2-2 फासे सोडलेत तसेच ते 2-2 फासे वरपासून आपल्याला खालपर्यंत विणत घ्यायचे आहे. तर हे गुलाबी जेवढे फासे दिसतायत तेवढे मी असेच विणून घेते. हे बघा, वरपासून खाली यायचं, 2 फासे अजून खाली आणि मग तिथून जिथून धागा आपण पलटलेला आहे पहिलेच तिथूनच पलटायचा आहे. मागच्या साईडनी मी जसं सांगितलं की 2 गुलाबी कलरचे फासे काळ्यात कन्वर्ट करायचे. तर हे बघा, मी इथपर्यंत आलीये, सारे गुलाबी फासे मी विणत आली आणि हिरव्या फासेंची सुरुवात इथं होत आहे. पण इथून फासा पलटताना इथे मी काय केलंय, गुलाबीच्या ऐवजी फक्त हिरव्या कलरचा फासा घेतलेला आहे. आता जेवढे गुलाबी फासे आहेत तेवढे हिरवे करायचे, पण शेवटाचे 2 गुलाबी फासे मात्र काळ्या कलरने विणायचे, हिरव्या कलरने नाही. कारण इथे आपण कळीला उतरवत आहोत. तर अशा पद्धतीत तुम्ही ह्या कळीला उतरवू शकता. तर हे बघा, जर व्हिडिओ फास्ट झाला असेल तर मी पहिलेच सांगितलं की तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीत आपण आता हिरव्या कलरला बी उतरवत आणणार आहोत. तर हे बघा, असं जसे हे 2-2 करत उतरले आहे तसेच हे 2-2 करत देखील इथं 4 वेळा मी विणून घेते आणि 2-2 फासे अजून खालच्या दिशेने आपल्याला इथे हे विणायचे आहे. तर मी इथे हिरव्या कलरचे फासे विणून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, सारे मी 2-2 करत अशी खाली आली आहे. खालून फक्त 2 काळ्या कलरची फासे आता सुटलेली आहे. तर इथून हिरव्यापासून मी वरती जात असताना मागच्या बाजूनीच आता ह्या सर्व हिरव्या फास्यांना मी काय करते, हे काळ्या फास्यामध्ये विणून घेते. जसं की सुरुवातीला एक ब्लॅक कलरची पूर्ण लाईन आपण विणली आहे, तशीच ही एक पूर्ण ब्लॅक कलरची वरपर्यंत विणत जायचं आणि वरपासून शेवट खालीपर्यंत विणत यायचं आहे. तर हे बघा, मी याला बनवून घेतलेलं आहे. तर जसे 30 फासे आपल्याकडे सुरुवातीला घेतले होते तसेच 30 फासे यामध्ये स्टिक मध्ये आहे. परत आपण आता वरपर्यंत विणत गेली आहे मी. आता परत तुम्ही एक कळी, जशी की ह्या कळीची सुरुवात केली आहे आपण सेकंड, तसेच थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ कळीची बी सुरुवात करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कळीला कळी बनवत बनवत पायपुसणं बनवू शकता. तर पायपुसणं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ.